आमदारांच्या सुनावणीचा निकाल लांबणीवर जाऊ शकतो ही शक्यता सध्या व्यक्त केली जाते। दोन्ही गटाची संमती घेऊनच सुप्रीम कोर्टाकडे विधिमंडळाकडून मुदत वाढवून मागितली जाईल अशी शक्यता आहे। दोन्ही गटांच्या बाजू योग्य पद्धतीने मांडायच्या असतील तर आपापल्या वेळापत्रकात बदल करावा लागेल असं मत विधानसभा अध्यक्षांनी व्यक्त केलंय। दरम्यान आजची सुनावणी संपलेली आहे तर आता 23 जानेवारीला पुढची सुनावणी होणार आहे। अपोजिशनने जे पिटिशनर होते त्यांनी जे 4 साक्षीदार दिले त्यांची उलट तपासणी घेण्यासाठी त्यांनी सकाळी 4 वाजता 19 तारखेला काही कागदपत्र आमच्याकडे दाखल केले, अध्यक्षांकडे दाखल केले आणि ते घेता येणं शक्य नव्हतं। म्हणूनच आम्ही रिक्वेस्ट केली माननीय अध्यक्षांना किंवा हे सकाळी 4 वाजता मिळाल्यानंतर एका दिवसात क्रॉस एक्झामिनेशन होऊ शकत नाही, म्हणून 4 दिवस आम्हाला अधिकचा वेळ मिळावा आणि त्या अध्यक्षांनी संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या जे काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं आणि 31 तारखेच्या आत हे सगळं वेळापत्रक ठरवून 31 तारखेच्या आत हे सगळं सबमिट झालं पाहिजे आणि त्याच्यावरची क्रॉससुद्धा झाली पाहिजे अशा स्वरूपाचं परत एकदा फेअर वेळापत्रक त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि आमची मागणी जी 4 दिवसाची मागणी होती ती अध्यक्षांनी या ठिकाणी मान्य केली। सर, जे प्रतिज्ञापत्र तुम्ही सादर केलेलं आहे त्याच्यावर पुन्हा एकदा शरद पवारांवर थेट निशाणा साधलेला आहे। ते मनमानी करत होते, आम्हाला बोलू दिलं जात नव्हतं, 4 लोकांचं ऐकत होते। नाही, सातत्याने आपल्या निदर्शनात एक गोष्ट आणून देतो की पवार साहेबांच्या बाबतीमध्ये फार मी काही अधिक बोलणार नाही, पण वाद ते सारखं आपल्या भाषणांमधनं आपल्या वक्तव्यातनं सारखं बोलायचे की भाकरी फिरवली जाईल, भाकरी फिरवली जाईल याचा अर्थच असा असायचा की पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती असंतोष आहे, नाराजी आहे। सातत्याने त्या बाबतीमध्ये चर्चा केली जायची आणि चर्चा केल्यानंतर बाहेर कुठेतरी भाकरी फिरवली जाईल अशा स्वरूपाचे जे स्टेटमेंट येत होते त्याचा अर्थच असा होता की पक्षामध्ये एक प्रकारची कुठेतरी मनमानी चालली होती आणि त्यामुळेच या प्रकारचे निर्णय झालेले। तुम्ही डॉक्युमेंट फाईल केलं त्या संदर्भात काय तुमच्या विरोधातले पुरावे जे आहेत ते शरद पवार यांच्या गटाच्या वकिलांनी आता आणले आहेत आणि त्याच्यावर देखील आक्षेप घेतला गेला, असं म्हणजे एकंदरीतच वरती संभाषणातून दिसून आलं। नाही, आता सगळे जे पुरावे आमच्या बाजूने जे होते ते सबमिट झालेले आहेत, ते कायद्याला धरून आहेत, घटनेला धरून आहेत। जो आमचा अधिकार आहे ते सगळे आमच्या अधिकार क्षेत्रातली जी काही पुरावे असतील ते आत्ता कोर्टासमोर सबमिट झालेले आहेत। त्यामुळे त्यांनी काय सबमिट केलेले आहेत याच्यापेक्षा आम्ही जे सबमिट केलेले आहेत तेच अंतिम सत्य असणार आहे आणि तेच अंतिम सत्य आहे। तुम्ही काही डॉक्युमेंट्स उशिराने सबमिट केले ज्याच्यावरती आता आक्षेप घेण्यात आला होता पवारांच्या वकिलांनी। ॲडिशनल असले कुठले डॉक्युमेंट सबमिट करण्यापेक्षा आमच्याच आमदारांचे ॲफिडेव्हिट जे परत आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय अशा स्वरूपाचे ॲडिशनल ते डॉक्युमेंट्स आहेत आणि ते ग्राह्य धरले पाहिजे। फार काही त्याच्यामध्ये नाही आहे। आम्ही जे काही आतापर्यंत ज्या आमदारांनी आम्हाला सपोर्ट केला आहे त्याच आमदारांचे परत आम्ही आमचा सपोर्ट असलेल्याचे पुरावे दिलेले आहेत। 4 साक्षीदार जे असणार आहे त्यांचा क्रम सुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे आणि ठराविक वेळेमध्ये हा निकाल द्यावा असं कोर्टानं म्हटलं। 23 आणि 24 तारखेला पिटिशनर जे असतील त्यांचे 4 साक्षीदारांची त्या ठिकाणी तपासणी होईल। 25 तारखेला टेंटेटिव्ह साधारण 25 तारखेला आमची साक्ष होईल, क्रॉस एक्झामिनेशन जी होईल ती क्रॉस आमची होईल। 26ला सुट्टी असणार आहे आणि 27ला परत दोघं पक्षकारांचं जे काय असेल ते म्हणणं